डेमशाच्या भाजीला मसाला घालावा लागतो, अद्रक लसूण खोबरं. तडका बीटरूट केलेला आहे, म्हणजे बीटरूटला चांगलं बारीक चिरलेलं आहे. मस्त पंच पकवानाचं जेवण खात आहे. दिखाने के दात अलग होते, खाने के अलग आहे. सॉक्स, एक सॉक्स मी फेकून दिला बाळा. मी ऑन कॅमेरा दादूला वॉर्निंग करते, अधिक अधिक नामस्मरण करायचं असतं. मनाने मूवी शोधून काढलेली आहे. हाजी बनाव बनाव. आणि आमच्या सोसायटीचं टेम्परेचर ना इतर ठिकाणाच्या मानानं कमीच दाखवतं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी अजून स्वयंपाक करायला सुरुवात नाही केली, फक्त भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत. आणि आता लाईट पण गेलेली आहे. आता मसाला कसा वाटायचा हेच मला कळत नाही आहे. क्याही कर सकते. चला आता तुळशी मातेला जल अर्पण करून घेते. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी. तुलसी श्री सखी शोय पापरणी पुण्यरे नमस्ते नानोते. नमो नारायण प्रिय, नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे विष्णुप्रियाय नमो नमः. पहिलं नित्यकर्म तर झालेलं आहे. बाकी चिरंजीव आत्ता उठलेले आहेत. ये रहा मैना, ये रहा दादू. चलो भाई, इथं भाज्या धुवून ठेवलेल्या मगाशी. चला मी आता अगोदर पीठ मळून घेते. तोपर्यंत लाईट आली तर ठीक, नाही तर भाज्या अशाच करते मसाला न घालता. डेमशाच्या भाजीला मसाला घालावा लागतो, अद्रक लसूण खोबरं. बघू आता कसं काय होतंय ते. नाहीतर दुसरी कुठली तरी भाजी करेन. मेथीच्या भाजीला तर चालतं, शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तर. पण डेमशाच्या भाजीला मसाला घालावा लागतो. देखते अभी क्या कर सकते. हे पीठ तर मळून घेते. चला आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकी मी डेमशाची भाजी करणं कॅन्सल केलेलं आणि त्याच्याऐवजी मी इथं केळीची भाजी केलेली आहे. केळीची भाजी आणि मेथी, कारण लाईट खूप उशीर आली होती त्याच्यामुळे मी केळीची भाजी केलेली आहे डेमशाच्या भाजीच्या ऐवजी. आणि इथे तडका बीटरूट केलेला आहे, म्हणजे बीटरूटला चांगलं बारीक चिरलेलं आहे आणि त्याला तडका दिलेला आहे. मोहरी, हिंग, जिरं, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहेत. आणि इथे आता फोंडेजी जेवण करायला सुद्धा बसलेले आहेत. आणि दादूने त्यांच्यासाठी आमरस बनवलेला आहे. हाजी बनाव बनाव. चला आता मी पण जेवण करायला बसते. दादू आणि मना थोड्या वेळ जेवण करायला बसतील, कारण त्यांची अजून आंघोळच नाही झाली. आत्ता मी जेवण करायला बसलेली आहे. मस्त पंच पकवानाचं जेवण खात आहे. आमरस, चपाती, मेथीची भाजी, केळीची भाजी, भात, बीटरूट तडका खात आहे. अणम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोष न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. चला अगोदर आमरस चपाती खाते. आमरस मध्ये गुळ घातलेला आहे, गुळ आणि वरून तूप सोडलेलं आहे आमरस मध्ये. वाह वाह, क्या है स्वाद है. बघा मगापासून कावळा येऊन बसलेला आहे. म्हणजे खायची का चपाती का? हां जा. गेला चपाती घेऊन. वा भाई वा वा, हवा किती छान सुटलेली आहे. वा वा वा, बरं वाटत आहे. मागील 1 आठवड्यापासून पुण्यात टेम्परेचर कमी झालेलं आहे. एप्रिलमध्ये 40-39 डिग्री सेल्सिअस राहायचं, पण आता कमी झालेलं आहे. छान वाटत आहे अक्षरशः. छान मंद मंद हवा येत आहे. वा भाई वा. बाकी इथे माझ्या मनाचं पण जेवण झालेलं आहे. आणि इकडे दादूचं जेवण चालू आहे. हांजी कैसा है रस आपने बनाया है. केळीची भाजी, भात. वो तो खाएंगे ना. हाँ अभी चपाती खा लो. हांजी आवजा बेटा. आत्ता माझा मना क्लासला झालेला आहे. ओके आयुष्यंत भव यशस्वी हो. आज टेस्ट आहे मनाची मजा. ओ भाई साहब, तू तर मला म्हणालेला की मी काय करत नाही. हाँ फिर टेस्ट का क्या किया. दिखाने के दांत अलग होते और हाँ मना म्हणजे दिखाने के दात अलग होते, खाने के अलग है. म्हणजे याने अभ्यास केलेला आहे आणि करत आहे. ठीक आहे बेटा, आओ जाओ, मैं भी आ रही हूँ नीचे. हे राखेचं निर्मल्य मी झाडांच्या आळ्यामध्ये ओतून येते.
मना भी गया है अभी अभी नीचे। मरुडिया क्या हो गया बेटा? गाडीतलं कापड घेतलं कोणतरी, क्या ही बोले, आणि ठेवलंही नाही. लोक असेच करतात बाळा. गाडी पुसाचं कापड मी ठेवलेलं चांगलं इथं. कोई लेके गया. सॉक्स, एक सॉक्स मी फेकून दिला बाळा. हा क्या ही बोले. हे बघा कढीपत्त्या शाळेत होतं थोडंसं. इकडं लिंबूच्या कुंडीमध्ये थोडंसं होते. बाबा काटे टोचतात लिंबूचे. या कुंडीत तिळाची रोपं आलेली आहेत, चांगली मोठी रोपं झालेली आहेत आता. हे बघा आता काही दिवसात तिळ पण येतील याच्यामध्ये. माझी सुंदरशी फरसबाग. चिकूचं झाड आहे, संत्रा आहे, लिंबू आहे, आंब्याचे आहेत आणि उंबर पण आपोआप आलेली आहे या कुंडीमध्ये का. आओ जा बेटा. खालूनवरती येईपर्यंत दम लागतो अक्षरशः. बाकी इथे दादू बसलेला आहे निवांत, फोन लेके बैठा आहे. दादूशा, अरे 3 दिवसाचे कपडे बेडवरती पडलेले आहेत, घड्या घालून ठेव. हाँ कुछ तो बोला बेटा मेरा, करो अभी, बोला है तो करना पड़ेगा. ठीक है ना, ठीक है ना. गोबरे गोबरे गाल, अरे दाढी कर, केस काप, हा जरा नीट नीट कर. हा मी ऑन कॅमेरा दादूला वॉर्निंग करते, तू जर उद्या केस नाही कापले तर परवाच्या दिवशी मी स्वतः तुझे केस कापेन. तू झोपेत असताना मागच्या वेळेस पण असंच केलेलं मी, स्वतः कापले. महिन्याला केस कापले पाहिजे की नाही? हा तू का नाही कापत केस? मागच्या वेळेस मी असंच केलेलं, तो झोपलेला असताना थोडेसे केस कापलेले, मग उठला जागा झाला आणि मग कापले केस त्याने नाव्याकडे जाऊन. अभी भी वही करना पड़ेगा, ऐसा लग रहा है मुझे. उद्याचे दिवस आहे तुझ्याकडे, ठीक आहे, कर यो काम. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आता आणि माझी घरातील सगळी कामं झालेली आहेत. बाकी मी आता थोड्या वेळ नामस्मरण करत बसते. अधिक मासात जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करायचं असतं, अधिक नामस्मरण करायचं असतं. थोड्या वेळ नामस्मरण करत बसते. आणि दुपारचा टाईम तर खूप चांगला आहे नामस्मरणासाठी, म्हणजे 12 ते 1चा टाईम आणि सायंकाळचा टाईम म्हणजे सूर्योदय, सूर्यास्त, सूर्यमाथ्यावर याचा टायमिंग हा नामस्मरणासाठी खूप चांगला असतो. करत बसते आता थोड्या वेळ नामस्मरण. ओम नमो भगवते वासुदेवाय. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आता. बाकी नामस्मरण झाल्यानंतर मी थोडा आराम केलेला आहे आणि आता माझा मना क्लासवरून पण आलेला आहे. हाँ जी पुत्र, कैसी रही टेस्ट? बढ़िया बढ़िया रही, बढ़िया गई. अच्छी बात है. एक तरफ मुझे बोलता है कि मैं कुछ करता नहीं, एक तरफ तेरे खाने के दांत अलग है, दिखाता अलग है. ऐसा तो है मेरा पुत्र. हाँ? भूक लागली की नाही? जेवलो. आले ना जेवलो तू? म्हणा मला वाटते 3 वाजता आलेला आहे, हो ना? 3ला. तेव्हा वामकुक्षी घेत होते. वामकुक्षी, सॉरी. बघा मुलं मोठी झाल्यानंतर अशा शब्दात आईला पकडत असतात. मनाने मूवी शोधून काढलेली आहे, त्या मूवीमध्ये डायलॉग आहे वामकुक्षीचा. वामन नुसकी म्हणते वामकुक्षीला. क्या घेईल मी. ओके ओके ठीक है, तुला घ्यायची असेल तर घे वामकुक्षी, नसेल तो खाने के लिए ला, अपन दोनों के लिए कुछ तो. धन्यवाद बेटा, हमारे लिए बनाना लेके आया. यक ठीक है. 4 केळी खाल्ली, ठीक है. 4चे 2 झाले. बरं. हाँ जी दादू, क्या कर रहे है तू? हो भाई साहब, चटपटीत काकडी बनवून खाता है माझा दादू. केळी खा लिया, ठीक है. अभी काकडी खा रहा है. काय लावलं? चटणी आणि मीठ ना. खा लो मस्त. मी जेव्हा लहान होतो ना, मामाच्या गावाला जायचो तेव्हा एसटीमध्ये असलीच वाळकं खायचो. त्या वाळकाला मिरची पावडर, मीठ. खाल्लं नाही का असलं? तुम्ही काय खाल्लं रे? वाळके बिळके खाल्लं नाही. तुम्ही ट्रेनमध्ये काय खायचं? चिप्स खायचा, वडापाव खायचा. आम्ही जे खाल्लंय ना ते तुम्हाला मिळालं नाही खायला. हलवा बी खा रे. बाकी बाहेर अचानक खूप आभाळ आलेला आहे आणि टेम्परेचर पण खूप डाऊन झालेलं आहे.
22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवत आहे आत्ताचं आमच्या एरियातलं. माझ्या फोनमध्ये आमच्या एरियातलं येतं, आम्ही जिथं राहतो ना त्या सोसायटीचं टेम्परेचर येतं. आणि आमच्या सोसायटीचं टेम्परेचर ना इतर ठिकाणाच्या मानानं कमीच दाखवतं, 2 डिग्री सेल्सिअस कमी दाखवतं. आणि आमच्या सोसायटीच्या अवतीभोवती सगळीकडे झाडी आहेत मी लावलेले, त्याच्यामुळं 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी दाखवतं. आणि आता पाऊस पण पडण्याची शक्यता दाखवत आहे मोबाईलमध्ये, रेनी दाखवत आहे, पडणार पाऊस थोड्या वेळाने. सायंकाळचे 5:15 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी आता थोड्या वेळ हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.